देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो की आपणास एक सुंदरसा दिवस त्याने दाखवला. स्तोत्रसंहिता 19 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. स्तोत्र 19 हे दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्र 19 याचं पहिलं वचन सांगतं आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. होय, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. होय, तो देव महान आहे, सामर्थ्यशाली प्रभू आहे. त्याच्या हाताने, त्याच्या शब्दाने आकाश पृथ्वी त्याने तयार केलं. त्याने मनुष्या स्वतःच्या प्रतिरूपाचं असं तयार केलं. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी, म्हणजे आठवड्याच्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार, ज्याशी प्रभुभोजन घेतात, हा आठवड्याचा पहिला दिवस, ज्या दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत, त्यात देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि त्या प्रार्थनेनंतर आपण 1-2 गीतं प्रभूला सादर करू. नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू श्री तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हास राखलस आणि सुंदरसा दिवस दिलास. तुझी स्तुती करण्याकरता, तुझ्या वचनाचं मनन करण्याकरता त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या काही चुका कळत नकळत झालेल्या आहेत, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखलीत त्यांनाही मी प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो आणि रिक्त असे तुझ्या चरणी येतो. तुझ्या आत्मिक ज्ञानाने, आशीर्वादाने तू प्रत्येक पात्र प्रभू येशूच्या नावात भरशील आमचा विश्वास. आणि या विश्वासात, प्रभू येशूच्या विश्वासात ही प्रार्थना करतो म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली, आपणास राखलं, त्याबद्दल त्याला कोटी कोटी धन्यवाद. कारण की तो धन्यवादित आहे. त्याचं नाम गोड आहे, त्याचं नाव प्रिय असं आहे. होय, परमेश्वराने विश्वास ठेवण्याकरता तुम्हास आणि जे अजून ख्रिस्ताकडे येत आहेत अशा सर्वांस एक विश्वास पात्र असं नाव दिलं आहे. ते म्हणजे त्याच्या पुत्राचं नाम आहे, प्रभू येशू. आज आपण जो संदेश ऐकणार त्या वचन सुद्धा आपल्याला ख्रिस्ताच्या तयारीविषयी सांगत आहे, शेवटच्या काळाविषयी. आणि आपण आता जी गाणी गाणार आहोत ते त्याच्या नावाविषयीच बोध करणारी अशी आहे. होय, आणि देवाची हीच तर इच्छा आहे की तुम्ही या जगाचे प्रकाश आहात. ख्रिस्त म्हणतो तो प्रकाश, ते तारण, ती शांती तुमच्या आमच्या जीवनातून आत्मिकरित्या वर्तणुकीमध्ये यावी म्हणून त्याने तो बाप्तिस्मा घेतला. पेत्र म्हणतो बाप्तिस्मा म्हणजे पहा, तो पाण्याचा नमुना, म्हणजे अवज्ञा, ज्या नोहाच्या काळात लोकांनी अवज्ञा केली त्या पाण्याचा नमुना, ज्यात आपण बाप्तिस्मा घेतला, त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. काही देहाचं स्नान नव्हे, देहाचा मळ काढणे नव्हे, तर देवासंगती आपलं मन शुद्ध राखणं हा करार आहे. होय, ते नाम आपणास दिलं. ख्रिस्त नामाचे माधुर्य. एक कन्नड गाणं आजी लहानपणी म्हणायचे, येसूचे नाम गोड फार. पहा, ते मधाच्या रुचीपेक्षा गोड असं गाणं आहे, नाव आहे. येसूचे नाम गोड फार, दीनास लागते. येसूचे नाम गोड
नाही स्वीकारिते, ते दुःखे भय अनिवा नाही स्वीकारिते, येशूचे नाम गोडपा दीनांस लागते, त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान, भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण, भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण, येशूचे नाम गोडपा दीनांस लागते, येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी, येशूचे नाम गोडपा दीनांस लागते, येशूचे नाम गोडपा दीनांस लागते, येशू हा माझा मित्र जा, पाठिंबा मेंढपा, गुरु उपाध्याय दयावा, वराजा गीते जा, गुरु उपाध्याय दयावा, वराजा गीते जा, येशूचे नाम गोडपा दीनांस लागते, हे प्रभु माझी सवने अत्यंत हलकी, गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, गायिनी स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, येशूचे नाम गोडपा दीनांस लागते, आता ही तुझी ममता सांगेवी सकळा, अंतरी भरी शांतता, मरता दयाळा, अंतरी भरी शांतता, मरता दयाळा,
येसूचे नाम गोड दिनास लागते, येसूचे नाम गोड दिनास लागते, ते दुःखे भय आणि नाही स्वीकारिते, ते दुःखे भय आणि नाही स्वीकारिते, येसूचे नाम गोड दिनास लागते, येसूचे नाम गोड दिनास लागते. प्रेज द लॉर्ड. येसूचे नाम गोड फार दिनांस लागते. होय, तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. देवाचं वचन सांगतं यासाठी की तुमच्या आमच्या प्रार्थना विनंत्या त्याने पोचवाव्यात. तो आपल्यासाठी देवा समक्ष असा उभा राहण्यास स्वर्गलोकी गेला. तो तुमच्या आमच्या करता तिथे उभा आहे यासाठी की त्याने आपल्या अशक्तपणामध्ये सामर्थ्य द्यावं, त्याने स्थिर करावं. आणि होय, हा काळ तयारीचा आहे. जसं ख्रिस्त म्हणतो नोहाच्या काळामध्ये झालं. नोहा जसा तारू बांधत होता आणि इतर लोक लग्न करून घेत होते, देत होते, तशीच परिस्थिती आज आहे. आणि अनेक जण म्हणतात ती वचन कुठं आहे, प्रभूचं येण्याचं वचन कुठं आहे. जसं पृथ्वीच्या स्थापनेपासून घडत होतं तसं आत्ताही घडत आहे. आपण येणारा संदेश त्याविषयी ऐकणार आहोत. होय, तो प्रेमळ पिता आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. या जगातील प्रत्येक मनुष्याच्या पापाकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. तो वधस्तंभ सांगतो की आपण त्या वधस्तंभाला खिळलेले आहोत आणि त्याच्या रक्ताद्वारे तुमची आमची पाप पुसली गेली आहेत. शरीराचं जीवन रक्तात आहे आणि पहा, पापाकरता प्रायश्चित्त रक्तानेच होते असं लेवीमध्ये जे वचन होतं ते वधस्तंभावर ख्रिस्ताद्वारे पूर्ण करण्यात आलं. तो यज्ञपशु अर्पण आपल्या पापांकरता दिला. हे सत्य आहे. तो पृथ्वीचा, अकल पृथ्वीचा, स्वर्गाचा तो प्रभू आहे. तो प्रभू कशाचा आहे पहा. देवाचं वचन अजूनही असं सांगते की परमेश्वर पिता आहे. तो कोण आहे? देवाला सर्व जिवंत आहे. परमेश्वराला सर्व जिवंत आहे. तो कुंभार आहे. तो तुमचे मोडलेले पात्र, त्या पात्रापासून नवीन पात्र बनवणारा असा परमेश्वर आहे. प्रभू येशूच तो एक मार्ग आहे सार्वकालिक जीवनाचा. तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्याशिवाय स्वर्गीय पित्याकडे कोणी जात नाही. होय, तो एकच मार्ग आहे स्वर्गाकडे जाण्याचा, सार्वकालिक जीवन मिळवण्याचा, मुक्ती मिळवण्याचा. अखल पृथ्वीचा, स्वर्गाचा प्रभू प्रत्येक शत्रू त्याच्या पादाक्रांत होत नाही तोपर्यंत तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे असं स्तोत्रकार सांगतो. परमेश्वर माझ्या प्रभूला म्हणाला, प्रत्येक शत्रू पादाक्रांत होत नाही तोपर्यंत तू माझ्या उजव्या साईडला बस. आणि तो बसला आहे. प्रभू विलंब का लावत आहे की कोणाचा नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये. प्रत्येकाने त्या प्रभूला स्वीकारावं. आणि असा काळ येईल, प्रत्येक डोळा त्याला पाहेल, प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल. कारण की तो प्रेमळ पिता आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. त्याने तुमच्या आमच्या पापांकरता आपला एकुलता एक पुत्र दिला. प्यारे पिता तूने हमसे कितना प्यार किया,
हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया। हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया। हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया। हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पाहतो जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू यीशु, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्म्या, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो। यावेळी करता, समय करता, येणाऱ्या वचना करता तू प्रत्येकाच्या ऐकण्याच्या जीवनात ते आशीर्वाद, ते आत्मिकता भरशील आणि त्या तयारीच्या काळामध्ये तयार करशील प्रत्येकास। आमचा प्रभू येशूच्या नावात विश्वास आहे। ही प्रार्थना तारणकर्ता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतो एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। या आपण देवाच्या वचनाकडे वळूया। सुंदरशा गीतानंतर देवाच्या वचनानुसार आपण तो आत्मिक मन्ना घेऊया, जेणेकरून आपल्या या तयारीच्या काळात, ख्रिस्त येण्याच्या काळात आपण तयार असावं। आणि जो विश्वास, जो पाचारण करणारा तो विश्वास आहे,
तो ख्रिस्त येण्यापर्यंत जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत तो आपणास तयार करेल, स्थिर करेल. याकरता आपलं जीवन त्याच्या हातात दिलेले असे बना. परमेश्वराच्या हातात सुपूर्त केलेले, ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकाकडे पाहत असलेले असे बना. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, असे अनेक जण म्हणत आहेत, असे अनेक जण खोटे संदेष्टे पण आहेत की त्याचं येण्याचं वचन कुठं आहे. ते म्हणतात की त्यांचं येण्याचं वचन कुठं आहे. जुन्या करारात सुद्धा परमेश्वर म्हणाला, ते लोक म्हणतात वेळ अजून आली नाही. काय म्हणत आहेत? वेळ अजून आली नाही. देवाची वेळ अजून आली नाही. मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. पण परमेश्वर म्हणतो, ते लोक असे म्हणत आहेत की वेळ अजून आली नाही. पण नोहाच्या काळात सुद्धा असंच झालं होतं. जेव्हा परमेश्वराने पहिल्या पृथ्वीचा म्हणजे पृथ्वी पाण्याने नाश केली आणि दुसरी पृथ्वी अग्नीसाठी ठेवली आहे, तेव्हाही भ्रष्टता वाढली होती, अधर्म वाढला होता आणि पहिल्या पृथ्वीचा पाण्याने परमेश्वराने नाश केला. तेव्हा नोहा काय करत होता? दारू बांधत होता. जे परमेश्वराने त्याला सांगितलं होतं, त्याचे 8 जण कुटुंबातले आणि प्राणी जोडी वाचवली, त्याकरता ते दारू बांधायला परमेश्वराने सांगितलं होतं. तो दारू बांधत होता आणि लोक लग्न करून घेत होते, देत होते. परमेश्वराच्या वचनानुसार नोहा दारू बांधत होता आणि जगात काय चाललं होतं? लग्न करून घेत होते, देत होते, खुश होते त्यांच्या अधर्मात, त्यांच्या देही कृत्यामध्ये. आणि अचानक पाऊस आला, परमेश्वराने झरे फोडले आणि 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर पाऊस झाला आणि सर्व पृथ्वीचा काय झाला? नाश झाला. सर्व पृथ्वीचा काय झाला? नाश झाला. या काळी सुद्धा असं अनेक जण निवांत बसलेले आहे की तो काळ कुठं आहे? वेळ अजून आली नाही. वेळ अजून आली नाही. मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही असं म्हणणारे अनेक जण आहेत. ख्रिस्ताचं येण्याचं वचन कुठं आहे असं म्हणतात आणि निश्चिंत असे बसलेले आहेत. त्यांना देवाचं वचन सांगतं की तयारीस लागा, कारण की तो दिवस नाश होण्यासाठी कधीही येऊ शकतो. तो दिवस चोरासारखा गाठेल. चोरासारखा तो दिवस काय करेल? गाठेल. आणि जे निवांत बसलेले आहेत अशा सर्वांचा काय होईल? घात होईल. या आपण संदेशाकडे वळूया. ते म्हणत आहेत वेळ अजून आली नाही. परमेश्वराचं मंदिर बांधण्याची वेळ जवळ आली नाही. या आपण वचन आपणास काय बोध करतं आज आपण पाहूया आणि तो वचन आपल्या जीवनात आपण स्वीकार करूया, जेणेकरून आपल्या जीवनात ती तयारी होईल आणि आपण त्या तयारीस लागू आणि आपला तो आत्मिक बोध होईल की तयारी कुठल्या कुठल्या गोष्टींची करायची आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण आजपर्यंत पाहिल्या, इथून पुढेही पाहणार आहोत. त्यातलं पहिलं वचन पाहूया, मत्तै 24:37-38 वचन. मत्तै 24वा अध्याय यातलं 37 आणि 38 वचन काय म्हणतं पहा. जागृतीची आवश्यकता. मत्तै 24:37 आणि 38 वचन काय म्हणतं पहा. नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. काय म्हणाला प्रभू येशू? नोहाच्या दिवसाच्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहाच्या काळात जसं झालं तसंच ख्रिस्त प्रभू येशू येण्याच्या काळात होईल. काय होईल? नोहा
त्याचं पूर्ण कुटुंब म्हणजे 8 जण काय करत होते? नोहा तारू बांधत होता कुटुंबाकरता आणि त्या जोड ठरवलेल्या प्राण्यांकरता, त्या पाण्या प्रवाहापासून, त्या जलप्रलयापासून वाचावं. जो पाण्याने नाश ठरवला होता पृथ्वीचा, त्यापासून त्यांचं कुटुंब वाचावं, ते प्राणी वाचावेत म्हणून नोहा काय करत होता? देवाच्या वचनानुसार, आज्ञेनुसार तारू बांधत होता. आणि प्रभू येशू इथं स्पष्ट सांगतो मत्ते 24:37 मध्ये, नोहाच्या दिवसाच्या प्रमाणे मनुष्याचे पुत्राचे येणे होईल, तेव्हा असे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. प्रेज द लॉर्ड. नोहा कोण होता? त्या काळचा धार्मिक मनुष्य होता. परमेश्वराला एक धार्मिक मनुष्य दिसला, तो म्हणजे नोहा. त्याचं कुटुंब वाचवण्याचं परमेश्वराने ठरवलं. परमेश्वराने त्याला सांगितलं की तारू तयार कर आणि प्रत्येक प्राण्याची जोड त्यात घे. आणि नोहा काय करत होता? देवाच्या वचनानुसार तारू तयार करत होता. आणि लोक काय करत होते? पहा, ते खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. म्हणजे जगिक सांसारिक गोष्टीमध्ये या 3 गोष्टी काय सांगतात? या 3 गोष्टी सांगतात ते खात पीत होते. खात पीत होते म्हणजे खाणं पिणं सोडायचं का? असं नाही. खात पीत होते म्हणजे जगामध्ये समरूप होते. देवाचं भय, देवाच्या वचनाकडे त्यांचं लक्ष नव्हतं. सर्व अधर्माने लुप्त असे होते, देवापासून दूर असे होते. त्यांच्या डोळ्यासमोर देवाचं भय नाही असं वचन सांगतं. काय करत होते? ख्रिस्त म्हणतो नोहाच्या दिवसाप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल, तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. होय, या काळी सुद्धा तसंच होईल. प्रभू येशू म्हणतो मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा तसंच होईल. नोहा नौकेत जाऊपर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. हे 3 गोष्टी काय सांगतात? नोहा कुठं चालला होता? नौकेत. नौका तयार करत होता आणि त्या जाऊपर्यंत लोक काय करत होते? खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. 3 गोष्टी काय सांगतात? लोक खात पीत होते म्हणजे उपाशी राहायचं का? खाणं पिणं सोडून द्यायचं का? असं नाही, तर ते सर्व जगातल्या गोष्टींनी, अधर्माने लुप्त असे होते. जगातल्या सर्व गोष्टीमध्ये काय होते? समरूप असे होते. देवाचं भय त्यांच्या डोळ्यासमोर नव्हतं. आज आपण प्रभू येशूला ओळखतो तर नोहा नौकेत जाऊपर्यंत, जर आपण प्रभू येशूला ओळखतो तर आज आपण नोहासारखे तयारीस लागलेले असे आहोत का? आपलंही जीवन जगाशी समरूप असे जगत आहोत? देवाचं भय, आस्था, पश्चाताप आपण पकडणारे आहोत का? देवाचं वचन इथं स्पष्ट सांगतं मत्ते याच्या 24:37-38 वचनामध्ये की जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. या 3 गोष्टी सांगतात. पहा, जगाशी समरूपता. या 3 गोष्टी काय सांगतात? जगाशी समरूपता सांगतात. आणि जगाशी अलिप्त असलेला नोहा, देवाची समरूप चालणारा धार्मिक, तो काय करत होता? नोहा नौकेत चालला होता. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासी तारूमध्ये बसलेले आहोत का? त्या वचनानुसार स्वतःचा आत्मिक तारू, विश्वासरूपी तारू बांधण्याकडे लक्ष आहे का? ख्रिस्त प्रभू येण्याची वाट पाहत, त्या ढगावर बसून जाण्याची वाट पाहत, प्रीतीने पाया घातलेले, प्रीतीमध्ये वाढत असलेले, शांतीने पहा परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करत आज आपण तयारीस लागलेले आहोत का? तयार होत आहोत का? वेळ अजून आली नाही असे ते म्हणतात. परमेश्वर म्हणतो वेळ अजून नाहीये. ख्रिस्ताचं येण्याचं वचन कुठं आहे? शांती आहे, शांती आहे, निर्भय आहे. अशा मनस्थितीत बसू नका, तर जागृत राहा.
प्रार्थना करत राहा आणि आपली रचना त्या परम पवित्र विश्वासावर तयार करण्यास घ्या, जसा नोहा त्या काळी तारू तयार करत होता. या काळी आज आपण त्या विश्वासरूपी तारूत बसलेले, ख्रिस्त विश्वासरूपी तारूत बसलेले नेहमी दृढ असे आपण असलो पाहिजे. हबक्कूक याचा दुसरा अध्याय, हबक्कूक याचा दुसरा अध्याय, हबक्कूक याचा दुसरा अध्याय, याचं 9 ते 11 वचन काय म्हणतं पहा. हबक्कूक याचा दुसरा अध्याय आणि 9 ते 11 वचनामध्ये वचन तो आत्मिक बोध देतं की आपण आज कसे असलो पाहिजे. हबक्कूक याचा दुसरा अध्याय 9 ते 11 वचनामध्ये पण वचन बोध करतं की आपण आज या काळी कसे असलो पाहिजे. पहा हबक्कूक याचा दुसरा अध्याय 9 ते 11 वचन काय म्हणतात. विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे. या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवितो त्याला धिक्कार असो. ते बहुत राष्ट्रात नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहे. आपल्या जीवाचा गुन्हेगार झाला आहे. असे करून ते कोणाचे गुन्हेगार झाले आहे? स्वतःच्या जीवाचे गुन्हेगार झाले आहे. नवाय करत ख्रिस्त म्हणतो बा, संपत्ती असली म्हणजे ते मनुष्याचं जीवन होते असे नाही. अन्यायाने नफा कमवणं, बंगले बांधणं, माड्या बांधणं याकडे आपलं लक्ष नसलं पाहिजे. तर देवाचं भय धरणारे, ते आत्मिक तारू बांधणारे आपण असलो पाहिजे. हबक्कूक याचा दुसरा अध्याय 9 ते 11 वचनामध्ये सांगितले, विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे. या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवितो त्याला धिक्कार असो. अन्यायाने धन कमवणं कशासाठी? की विपत्तीच्या काळी माझा बचाव व्हावा, मला चांगलं चांगलं घर असलं पाहिजे, उंच ठिकाणी असलं पाहिजे, कुठली विपत्ती तिथं आली नाही पाहिजे. अशा विचाराने नफा अन्यायाने कमवणाऱ्यांचा धिक्कार असो, असं देवाचं वचन सांगतं. तू बहुत राष्ट्रात नष्ट केल्यामुळे आपल्या घरावर अप्रतिष्ठा आणली आहे. आपल्या जीवाचा गुन्हेगार झाला आहे. आणि जर असं या जगात आपण कमवणारे आहोत वाईट मार्गाने, तर पहा ते स्वतःच्या घराण्याचे, स्वतःच्या जीवाचे काय आहेत? गुन्हेगार आहेत. कारण ती अप्रतिष्ठा त्यांनी आणली आहे. अप्रतिष्ठा कुठली आणली आहे? जेव्हा देवाचा पुत्र प्रभू येशू प्रकट होईल त्या गौरवास ते मुक्तील. काय होईल? त्या गौरवास ते मुक्तील. त्यावेळीची जी अप्रतिष्ठा आहे त्यांनी आणलेली आहे आपल्या घराण्यावर. सार्वकालिक जीवन त्यांना मिळणार नाही. कारण भिंतीचा दगड ओरडेल. काय लिहिले पहा, कारण भिंतीचा दगड ओरडेल, इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल. भिंतीचा दगड सुद्धा ओरडेल. ख्रिस्त प्रेषितांविषयी काय म्हणाला होता? अनेक लोक त्यांना मला तुमच्या प्रेषितांस सांगा उभे राहा म्हणून. ख्रिस्त मला हे जर गप्प बसले तर धोंडे सुद्धा ओरडतील. होय, पहा भिंतीचा दगड ओरडेल, इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल. ती विपत्ती कोणापासून लांब राहणार नाही. अशा लोकांस जे जागृत नाहीत, जे आस्था पश्चाताप करत नाहीत, देवाकडे वळत नाहीत, जगाशी समरूप आहेत, अशा लोकांस तो अंधकाराचा दिवस गाठेल. सपन्या याच्या पहिला अध्याय, सपन्या याचा पहिला अध्याय 18 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. सपन्या याचा पहिला अध्याय 18 वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराच्या क्रोधा दिवशी त्याच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. काय लिहिलंय? परमेश्वराच्या क्रोधा दिवशी त्याच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल. कारण
तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील. प्रेज द लॉर्ड. कसा होईल तो अंत? एकाएकी. माहित नसेल कुठला दिवस, कुठली वेळ, कुठली घटका. लग्नाची वेळ आली की ओरडतात पहा, लग्न घटिका झाली आहे, वधूला घेऊन या. होय, त्यावेळेस पण प्रभू येशूच्या वधूला करणं वाजवलं जाईल की वधू तयार आहे का, आणि जी वधू तयार आहे ती उचलली जाईल. होय, देवाचं वचन सांगते परमेश्वराच्या क्रोध दिवशी त्याच्या सोन्या रूपाने त्याचा बचाव होणार नाही. परमेश्वराचा जो क्रोधाचा दिवस येणार आहे, आणि जे परमेश्वरापासून पराडमुख चाललेलं आहे, परमेश्वराला मान्य केलं नाही, शोधलं नाही, आस्था धरली नाही, प्रभू ईश्वर विश्वास ठेवला नाही, अशावर तो दिवस चोरासारखा, अंधकारासारखा येऊन ठेपेल. आणि जे प्रभू ईश्वराला ओळखत असताना सुद्धा तयारी केली नाही, जगाशी समरूप आहे, अशांना सुद्धा तो गाठेल. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील. अचानक तो दिवस गाठेल. अचानक दिवस तो गाठेल. जागृत राहा, प्रार्थना करा, आस्था धरा, पश्चाताप करा, जगाची समृद्धता आपल्या जीवनातून काढून टाका. प्रेज द लॉर्ड. हक्क आहे याचा पहिला अध्याय 5 ते 10 वचन काय म्हणतं पहा. हक्क आहे याचा पहिला अध्याय 5 ते 10 वचन काय म्हणतात पहा. आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. काय वचन आहे? सेनाधीश परमेश्वर, जो जिवंत परमेश्वर, जो स्वर्गात बसलेला आहे, सर्वांचा पिता आहे, तो काय म्हणत आहे? आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. आजपर्यंत आपण कुठल्या मार्गाने आलेले आहोत? कुठल्या मार्गाने आपण आजपर्यंत जीवन जगलेले आहोत? चुकीच्या मार्गाने जगलेले आहोत का? आपल्याकडे जी संपत्ती आहे, ज्या गोष्टी आहेत, त्या चुकीच्या मार्गाने आहेत का? आपण जे वागलो आजपर्यंत ते सर्व चुकीचं होतं का? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. 6वं वचन काय म्हणतं पहा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते. काय होतं? तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडकं लागत आहे. तुम्ही खाता पण तृप्त होत नाही. तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हास ऊब येत नाही. मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोग पडलेल्या पिशवीत टाकीतो. ही अवस्था काय आहे? आशीर्वादित जीवन नसल्याची ही अवस्था आहे. पेरणी करणं पण हाती कमी लागणं, खाणं पण तृप्त नसणं, पाणी पिणं पण तहान लागलेली असणं, कपडे घालणं पण ऊब नसणं, मजुराने मजुरी मिळवलेली भोग पडलेल्या पिशवीत टाकणं, बरकत नसणं. हे काय आहे? परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही परमेश्वराला ओळखलं नाही, आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवलं नाही. 7वं वचन काय म्हणतं पहा. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. परमेश्वर म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे काय करा? लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा. त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रगट करीन असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. डोंगरावर जाऊन काय करा? लाकडे आणा व मंदिर बांधा. आवाज कमी कर जरा. काय वचन सांगतं पहा. डोंगरावर जाऊन त्याकडे लाकडे आणा व मंदिर बांधा. आता देवाला मंदिराची गरज आहे का? हे मंदिर, हे वचन आपल्याला या नव्या कराराच्या नुसार त्या आत्मिक मंदिराविषयी सांगत आहे.
जो ख्रिस्त देवाचा आत्मा तुमच्या आमच्या ठाई वसतो, ते मंदिर स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलेलं असलं पाहिजे. आपलं मन, आपलं अंतःकरण शुद्ध करा, बांधायला घ्या, कारण की ती वेळ घटका जवळ आलेली आहे. देवाचा आत्मा तुमच्या ठाई वसतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात, तर ते बांधायला घ्या. आणि हे पाहून मी प्रसन्न होईल असं परमेश्वर म्हणतो. हे पाहून मी प्रसन्न होईल असे परमेश्वर म्हणतो. माझा महिमा प्रगट करील असे परमेश्वर म्हणतो. तुमचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करेल. तुमच्याकडे जे काही छोटं आहे, 5 भाकरी 2 मासळ्या, परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही त्याला शोधाल, त्याला प्राप्त करून घेण्याकरता, परमेश्वर आपल्या जीवनात प्राप्त करून घेण्याकरता मागे पडाल, त्याच्या कायातलं आपल्या कायात येण्याकरता पौल म्हणतो तसं पाठीस लागाल. आपलं अंतःकरण, आपलं मन स्वच्छ ठेवा. कुठला द्वेष, मत्सर एकमेकांशी ठेवणार नाही, तर परमेश्वर ते पाहून प्रसन्न होईल. तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले, तुम्ही घरी आणले त्यावर फुंकर घातला, हे का? परमेश्वर म्हणतो हे का केलं मी? स्वतःच परमेश्वर म्हणतो एक विचारते, हे का? तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले, जे तुम्ही घरी आणले त्यावर मी फुंकर घातला, हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपापल्या घरासाठी धडपड करीत आहात. होय, आज ख्रिस्ती विश्वासू लोकांस वचन सांगत आहे, तो दिवस जवळ आला आहे आणि सर्वजण जगात जर सामायिक आहेत, तर पहा, तो दिवस जवळ येत असताना तुम्ही मंदिराकडे लक्ष देत नाही. पवित्र आत्मा तुमच्या ठाई जो राहतो, तुम्ही देवाचे मंदिर आहात, ते पवित्र आत्म्याचे मंदिर आहात, त्या मंदिराकडे लक्ष पुरवा. आपलं मन शुद्ध राखा, पवित्र करण्याची परिपूर्ती करणारे बना, शांतीने राहा. होय, हे वचन सांगतं, तुम्ही पुष्कळांची अपेक्षा केली पण हाती थोडे लागले, जे तुम्ही घरी आणले त्यावर फुंकर घातला, हे का? असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण हेच की माझे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही प्रत्येक आपल्या घरासाठी धडपड करीत आहात. जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत आहोत, पण देवाकडच्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण धडपड करत नाही आहोत. ख्रिस्त जिथं बसलेला आहे देवाच्या उजवीकडे, तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा, असे कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन सांगतं. म्हणून तुम्हामुळे आकाशाने दहीवर आवरून धरिला आहे, भूमीने आपले उपज आवरून धरिला आहे. आणि आज तुमचं आमचं जीवन असं आहे, तर ते कशामुळे आहे? कारण की तुम्ही देवाकडच्या, ख्रिस्ताकडच्या, त्याचे राज्य, धार्मिकता मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला नाही आहात, म्हणून तुमच्या आमच्या जीवनात ते आशीर्वाद सुद्धा रोखलेले आहे. आशीर्वाद यासाठी रोखलेले आहे. देवाचा पवित्र आत्मा जो ख्रिस्तामध्ये देऊ केला, विसार असा दिला, शिक्का मारला, ज्याला आत्म्याने आपण अब्बा बापा असे हाक मारतो, ते मंदिर आपण बांधत नाही, स्वच्छ ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या देवाचं वचन आपण राखत नाही. पहा, याच हग्गय या पुस्तकामध्ये, हग्गय याच्या पुस्तकात 1 अध्याय 2 ते 4 वचन काय म्हणतात? याच हग्गय पुस्तकामध्ये 1 अध्याय 2 ते 4 वचन काय म्हणतात पहा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. काय म्हणतात? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हग्गाय संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले, ते असे की इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे, असा समय आहे काय? तो ख्रिस्त येण्याचा दिवस जवळ आलेला आहे आणि तुम्ही जगातल्या गोष्टी मिळवण्याकरता मागे पडत आहात. आपलं घर, आपल्या सर्व गोष्टी मिळवण्याकरता, जगातले सर्व मान गौरव मिळवण्याकरता तुम्ही प्रयत्नशील आहात. जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी मागे पडत आहात, गुंतलेले आहात, सामायिक आहात, सर्व जगाच्या अंधकाराच्या गोष्टी तुमच्या जीवनात आहात. तर तशी वेळ आहे का? परमेश्वर म्हणतो, वेळ आहे का ती? आता ती तयारीच लागा, त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका, आस्था धरा, पश्चाताप करा आणि ते मंदिर पवित्र आत्म्याचं तुमचं शरीर जे आहे ते शुद्ध करा, स्वच्छ करा.
क्षमा करा, निंदा बद्दल आशीर्वाद देणारे बना, बांधणीला घ्या. प्रभूचा दिवस जवळ येत आहे. आस्था आणि पश्चाताप करा. प्रेज द लॉर्ड. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. असे अनेक लोक आज सुद्धा फिरत आहेत. प्रभूच्या येण्याचं वचन कुठं आहे? प्रभू विलंब लावत आहे. प्रभू विलंब लावत आहे. आधी पण अशाच महामाऱ्या झाल्या, आधी पण अशाच घटना झाल्या. आता कुठं वचन आहे म्हणतात प्रभूचं? प्रभू येशूच्या येण्याचं वचन आता कुठं आहे? आधी पण अशा अनेक गोष्टी होऊन गेल्या असे म्हणतात. तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्य संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? अशी वेळ आहे का हो? गाठेल तो अंधकाराचा दिवस. पापणी क्षणार्धात जशी हलते तसं ते आकाश तारे गुंडाळले जातील आणि तो अंधकाराचा दिवस या पृथ्वीवर येईल. सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र तांबूस होईल. अशी वेळ नाहीये तख्तपोशीत आराम करण्यासाठी, जगातल्या शौकीन गोष्टीमध्ये रममाण राहण्याकरता. वेळ याची आहे विश्वासरूपी तारू बांधण्याची, आणि जे पवित्र आत्म्याचं मंदिर तुम्ही आम्ही आहोत, देवाने जो आत्मा आपल्याला दिला ते साफ करण्याची वेळ आहे. तुमचं पात्र रिक्त करण्याची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. सपन्या याचा दुसरा अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतात पहा. सपन्याचं पुस्तक याचा दुसरा अध्याय याचं 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. सपन्या याचा दुसरा अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, टाळ्यावर ये, निर्णय बाहेर पडेल. काय सांगतं वचन? कान देऊ नाही का? हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, टाळ्यावर ये, निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. काय वचन सांगतं पहा. निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोध तुम्हावर येईल, त्यावेळी टाळ्यावर या. कधी निर्णय होईल माहित नाही. ख्रिस्त म्हणतो पा, त्या दिवसाविषयी मलाही ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांसही ठाऊक नाही. कधी देवाचं परमेश्वराची आज्ञा होईल माहित नाही. हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, टाळ्यावर ये, निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल. इथून पुढचे दिवस पहा, भुसाप्रमाणे उडत असताना दिसत आहे. वर्ष मागे वर्ष चालले, महिने एका दिवसासारखे संपत चाललेले आहेत. समजत नाही वर्ष कसं चाललंय, नाही का? पटापट दिवस संपत आहेत. म्हणजे मागच्या ख्रिसमसला मला एका ठिकाणी संदेशाला बोलवलं तर मी जाऊ शकलो नाही. म्हणजे ते फार दिवस झाल्यासारखं वाटत नाही. आज हे वचन आपल्याला सांगते की दिवस कसे भुसासारखे उडून जाईल. दिवस भुसासारखा उडून जाईल. संपत आलेला आहे. अस्थिर होत चालल्यात गोष्टी. वर्षामागे वर्ष, दिवसामागे दिवस, क्षणामागे क्षण चाललेले आहेत. परमेश्वराचा क्रोध दिन तुम्हावर येईल, त्यापूर्वी टाळ्यावर या. चिन्ह पाहून तरी लक्षात ठेवा. ख्रिस्त म्हणतो पा, अंजिराच्या झाडाच पालवी फुटली म्हणजे तुम्ही समजता, तुम्ही ओळखता ते चिन्ह. देवाच्या राज्याविषयी पण ओळखायला शिका. काय सांगतो पहा, परमेश्वराचा क्रोध दिन तुम्हावर येईल, त्यापूर्वी टाळ्यावर या. तिसरं वचन काय म्हणतं पहा, देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो त्याचा आश्रय करा.
काय सांगतं? देशातील सर्व नम्र जणांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय करा. धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल. प्रेज द लॉर्ड. त्याशी कोण वाचेल? जे परमेश्वराचं नाम ओळखतात, जे परमेश्वर विश्वास ठेवतात, नम्रता, ख्रिस्ताटाई जी नम्रता होती, शांती होती, त्यामध्ये राहतील. विश्वास, प्रीती, हे उरस्त्राण आणि तारण्याची आशा, ही शिरस्त्राण घातलेले, जागृत असलेले स्वतःच राखतील आणि त्याचा अवलंब करतील. ख्रिस्ताद्वारे दिलेल्या धार्मिकतेचा अवलंब करतील. नीतिमत्व रूपी उरस्त्राण घातलेले असतील, तारणाचा मुकुट घातलेले असतील, शांतीत असतील, प्रीतीमध्ये असतील आणि त्याच्या आश्रयास असतील. असे त्यावेळेस वाचले जातील. त्या क्रोधित दिनी कोण वाचेल? जे स्वतःला धार्मिकतेमध्ये, ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये, तारणाच्या मुकुटामध्ये राखतील, प्रीतीमध्ये राखतील, तयारीत असतील, जागृत असतील, प्रार्थनेत असतील, ते क्रोध दिनी परमेश्वराच्या दृष्टीआड होतील. प्रेज द लॉर्ड. शेवटचे काही 2-3 वचन वाचूया. ते लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही. पेत्राचे दुसरे पत्र, त्याचा 3रा अध्याय. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय. पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय 1 वचनापासून वचन तुम्ही मागच्या वेळेस ऐकले असतील. पुन्हा एकदा ऐका. ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. प्रिय बंधूंनो, आता हे मी तुम्हाला दुसरे पत्र लिहित आहे. या दोहोंमध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करीतो. पेत्र म्हणतो मी 2 पत्रे लिहिली यासाठी की तुमच्या सात्विक मनाला मी काय करतो? जागृत करीतो. यासाठी की पवित्र संदेशाने पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही करावी. तारणाच्या दिवसाची, त्या आज्ञेची आणि प्रभूची काय करावी? तुम्ही आठवण नेहमी ठेवावी, विसरून जाऊ नये. प्रत्येक दिवशी हे प्रथम मनात आणावायचे की शेवटल्या दिवसात आपल्या वासनेप्रमाणे चालणारे थट्टेकर लोक थट्टा करीत येऊन म्हणतील. शेवटच्या काळामध्ये आपल्याच वासनेने चाललेले थट्टेकर लोक येऊन म्हणतील. जे हग्गाईमध्ये वाचलं होतं, आता इथं वाचा. त्याच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? शेवटच्या काळामध्ये वासनेने चाललेले थट्टेकर लोक येऊन म्हणतील त्याच्या येण्याचं वचन आता कुठे आहे? आणि हक्क याचं पहिल्या अध्यायात वचन वाचलं की परमेश्वर म्हणतो ते लोक म्हणत आहेत की आता वेळ कुठं आली आहे? अजून वेळ अजून आली नाही. देवाचे मंदिर बांधण्याची वेळ आली नाही. होय, देवाचं वचन सांगतं तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहात. आज आपण नोहा जसा त्या काळामध्ये जहाज बांधत होता, आज आपण ते विश्वासरूपी दारू बांधण्यामध्ये गुंतलेले आहोत का? जागृत आहोत का? हे प्रथम मनात आणावायचे की शेवटच्या दिवसात आपल्या वासनेप्रमाणे चालणारे थट्टेकर लोक येऊन थट्टा करीत येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे वचन आता कुठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून, उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे तसेच सर्व काही राहिले आहे. थट्टेकर लोक म्हणतील उत्पत्तीपासून, जगाच्या निर्मितीपासून अनेक संकटे येऊन गेली, आताही येत आहे. प्रभूच्या येण्याचं वचन कुठे आहे? भ्रांतीत सापडू नका, जागृत राहा. जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत प्रार्थनेत आस्था, पश्चाताप स्वतःला राखा. हे तर ते बुद्धीस परस्पर विसरतात. ते पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून व पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली.
त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. आधीची पृथ्वी पाण्याच्या योगे घडवण्यात आली प्रभू देवाच्या शब्दाद्वारे आणि तिचा पाण्याने नाश केला परमेश्वराने नोहाच्या काळात. पण आत्ताची आकाश पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखली आहेत. म्हणजे न्याय निवाडाचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत शिल्लक ठेवली आहेत. कशासाठी शिल्लक ठेवली? त्याच शब्दासाठी. त्याच शब्दाद्वारे परमेश्वर या पृथ्वीचा अग्नीद्वारे काय करेल? नाश करेल. आणि या पृथ्वी कशासाठी ठेवली आहे? न्याय निवाडासाठी आणि अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येऊपर्यंत शिल्लक ठेवली आहे. प्रेज द लॉर्ड. त्याकरता पृथ्वीवरच्या गोष्टींकडे मन लावू नका. तयार राहा. कोणाचा द्वेष करू नका, कोणाचाही मत्सर करू नका. आस्था धरा, पश्चाताप करा आणि प्रभूवर विश्वास ठेवत राहा. कारण की तो दिवस कधी येईल माहित नाही. फास्ट 2-3 वचन वाचूया. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र याचा 7वा अध्याय पहिलं वचन काय म्हणतं पहा. शेवटची काही वचन वाचूया. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 7वा अध्याय कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र असे 7वा अध्याय 7वा अध्याय पहिलं वचन. कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र 7वा अध्याय पहिलं वचन. यास्तव प्रियजनो, आपणास ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. काय करावं? ही वचन आपल्याला ठाऊक आहे. त्याच्या येण्याची वचनं ठाऊक आहे. शेवटच्या काळाविषयी वचनं ठाऊक आहे. मग ही सर्व वचन आपल्याला ठाऊक आहेत. आपण काय केलं पाहिजे? देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपल्याला शुद्ध करावे आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. प्रेज द लॉर्ड. होय, आपण यामागे लागलेले असलो पाहिजे. या काळात पावित्र्याची परिपूर्ती करणारे, ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक त्याकडे पाहत राहणारे आपण असलो पाहिजे. इब्रिलोकांस पत्र 12वा अध्याय 14 वचन पण बोल काय करतं पहा. इब्रिलोकांस पत्र 12वा अध्याय 14 वचन. सर्वांबरोबर शांतीने राहणे व ज्याच्या वाचून कोणास प्रभूचे दर्शन होत नाही असे पवित्रकरण त्याच्या पाठीस लागा. कशाच्या पाठीस लागलेले पहिल्या काळामध्ये? सर्वांबरोबर शांतीने राहणे आणि ज्याच्या वाचून प्रभूचं दर्शन होत नाही असं पवित्रकरणाच्या पाठीस लागलेले आपण असलो पाहिजे. जसा नोहा त्या काळी दारू बांधण्याकरता मागे लागला होता, दारू जाण्याकरता चालला होता, तयारीत होता, तसे आपण या काळी शांतीने राहणारे, परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करणारे, विश्वासून दारूची रचना करणारे, शांतीने राहणारे आणि प्रभूचं दर्शन ज्या वाचून कोणास होत नाही असं पवित्रकरणाच्या पाठीस लागलेले असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज आपण कशाच्या पाठीस लागलेले आहोत? वेळ अजून आली नाही असं लोक म्हणतात. परमेश्वर म्हणतो देवाचं मंदिर बांधण्याची वेळ कुठं आहे म्हणतात. असं मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 16 3रा अध्याय 16 आणि 17 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 3रा अध्याय 16-17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? पौल लिहितो कोरिन्थीकरांच्या मंडळीला, तुम्ही देवाचे मंदिर आहात, देवाचा पवित्र आत्मा तुम्हामध्ये वसतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जे जे प्रभू आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे कबूल करतात त्यांच्यावर पवित्र आत्मा आहे. ते देवाचे मंदिर आहेत. पवित्र आत्मा त्यांच्या ठाई वसतो. तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचे काय आहात? मंदिर आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असं पौल विचारतो. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो
तर देव त्याचा नाश करील. जो देवाच्या मंदिराचा नाश करतो, देव त्याचा काय करेल? नाश करेल. आपल्या देहातल्या, मनातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाका. कारण की जो देहाचा नाश करतो, देव त्याचा नाश करेल. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, तो देव त्याचा नाश करेल. कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसे तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. देवाचे मंदिर जसे पवित्र, तसे तुम्ही पवित्र आहात. देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो. तुम्ही देवाचे मंदिर आहात. आणि जर त्या मंदिराचा तुम्ही हाताने नाश करत आहात वाईट गोष्टींद्वारे, तर देव त्याचा नाश करेल. याकरता विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा, आस्थेमध्ये राहा, पश्चातापामध्ये स्वतःला राखा. पहा, शेवटचं वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 21 वचन. शेवटचं वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 21 वचन. ज्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा, ज्या पाण्याचा नमुना बाप्तिस्मा, याच्या अगोदरची वचनं सांगतात ख्रिस्ताने आत्मिकरित्या नोहाच्या काळात अवज्ञा करणाऱ्या लोकांना काय केली? त्यांनी अवज्ञा करणाऱ्या लोकांस घोषणा केली. पेत्र म्हणतो त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा, त्याच्या देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर चांगले मन राखण्याचा देवाबरोबर करार करणे होय. तो आता येशू ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तुम्हास तारीत आहे. तो आता काय करत आहे? ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याद्वारे तो तुम्हास तारीत आहे. देवाबरोबर चांगलं मन राखण्याचा करार म्हणजे तो बाप्तिस्मा आहे, पेत्र सांगतो. मग आपण देवासंगती करार केला? आपण चांगलं मन, अंतःकरण राखत आहोत का? देवाचं पवित्र मंदिर जसं पवित्र आहे तसं ते पवित्र राखत आहोत का? कारण की तो वेळ अजून आली नाही असं लोक म्हणतात. परमेश्वर असं सांगतो, देवाचं मंदिर बांधण्याची वेळ आता कुठे आहे? प्रभूचं येण्याचं वचन आता कुठे आहे? अशा भ्रांतीच्या आत्म्याच्या नादी लागू नका, भ्रांतमय जीवन जगू नका. तर जागृत राहा, विश्वासात राहा, प्रार्थना करा, शांतीने राहा, प्रीतीने राहा. असा पश्चातापामध्ये स्वतःला राखा. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये सर्व वाचलेली वचने तुमच्या आमच्या जीवनात प्रभू आशीर्वादाची करो, शांतीची करो आणि तयारीची करो. आमेन. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूशी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशा वचनांकरता. होय, आज जेवढे सहभागित आहेत, फुलाताई, त्यांचं कुटुंब, त्यांचा भाऊ, मावशी, तिची सुना, नातवंड, लेकर, सॅमसन अंकल, त्याची 2 लेकरं, हिवाळे कुटुंब, प्रकाश बोरेंचं कुटुंब, शका ज्या आहेत, ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहत आहेत, आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकर, या समय तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने परमेश्वरा प्रभूच्या नावात तू स्थिर कर. प्रत्येकाला त्याच्या जीवनातल्या सर्व न आवडणाऱ्या गोष्टी प्रभूमध्ये काढ. आरोग्यामध्ये भर, शांतीमध्ये भर, विश्वासामध्ये दृढ असं तू कर. सांगितलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं असं आमचा विश्वास आहे. आज रात्री असं जागृत सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुख्य देते. अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य दे. ते शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कारणीत कर. जिथे घरगुती प्रार्थना चालू असतील, संडे स्कूलमध्ये प्रार्थना चालू असतील, त्या प्रार्थना प्रभूमध्ये तुझकडे पोहोचू दे. जे रात्रीचे प्रवास करतात त्याने प्रियजनाकडे पोहोचव, सुखरूप पोहोचव. सर्व सैतानापासून दूर ठेव. सर्व पास्टर, सेवक, चर्चचे सुवार्थिक असतील, जे सेवा करत असतील, एनजीओ मध्ये काम करत असतील, यांना सर्वांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि त्याच्या भरलेल्या सामर्थ्याद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. सर्व शिक्षक लोकांना तुझ्या हाती देतो. जी बंधनात आहेत त्यांना त्या बंधनातून प्रभू येशूच्या नावात मोकळं कर. योग्य ज्ञान, शिक्षण, संस्कार लहान लेकरांना द्यावेत असं त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये बदल.
जे आज दुःख क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन कर. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे, आरोग्य दे. सर्व लहान लेकरांना अंधकाराच्या गोष्टीपासून, मृगजळेपासून दूर ठेव. जे आज अनेक व्याधींनी बिछाण्याला खिळलेले आहेत, कॅन्सर, जिभेचे विकार असतील, त्वचेचे विकार असतील, मेंदूचे विकार असतील, पोटाचे असतील, हाडांचे असतील, डोळ्यांचे असतील, असे सर्व प्रभू येशूमध्ये मोकळे केले जावे. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. प्रार्थना करतो जे आज निराशामध्ये आहेत त्यांच्या ठाई पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. ज्यांची कामं, पैसे कंपन्याकडे, मालकांकडे अडकले ते प्रभू येशूच्या नावात मोकळे कर. बिल अडकले ते प्रभू येशूच्या नावात मोकळे कर. प्रार्थना करतो फुलाताई त्यांच्या कुटुंबाकरता, त्यांच्या भावाकरता, त्यांच्या जीवनात सर्व अंधकार जो काही असेल प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये काढला जावा. त्यांच्या ठाई तुझं आरोग्य, प्रीती, शांती, बरकत त्यांच्या ठाई घाल. सॅमसल अंकल त्याच्या दोन्ही लेकरांमध्ये शांती, सामर्थ्यामध्ये भर, ज्ञानामध्ये भर. त्याचे लेकर जिथं शिकतात तिथं देवदूत त्यांच्या पहाऱ्यामध्ये त्यांना तू राख प्रभू येशूच्या नावामध्ये. मावशी, तिचे सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूच्या नावामध्ये घाल. तसेच तू आई, शेजारी ताई, दादा, त्यांचे सुना, नातवंड, लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी, भय, भीती प्रभू येशूच्या नावात काढल्या जाव्यात. सर्व अंधकार प्रभू येशूच्या प्रकाशामध्ये काढला जावा. ऑनलाईन जेवढे पाहतात, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, प्रकाश मोरेंचं कुटुंब आहे, विशाखा आहेत, ज्या ऑनलाईन जेवढे भाऊ बहिणी पाहतात त्या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूच्यात कार्य करू दे. त्यांच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्यात काढून टाक. भय, भीती ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे काढली जावे. आरोग्य त्यांच्या ठाई प्रभू येशूच्यात कार्य करू दे. हे सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूच्या नावात पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. ही आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सवयीता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. शांतीत राहा, प्रीतीत राहा, तयारीत राहा. जिथे राहता तिथे शांतीने राहा. एकमेकांना जागृत करत राहा. कोणालाही दोष देऊ नका. आशीर्वाद देणारे बना. सलाम.